बातमी पावसाची आहे, कारण हिंगोलीमध्ये 3 तासांनंतर पुरात अडकलेल्या 6 शेतकऱ्यांची आता स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सुटका केलेली आहे। शेतकरी बचावलेला आहे, मात्र काही जनावरं ही पुरात वाहून गेलेली आहेत। मोठ्या प्रमाणात पाऊस हिंगोलीमध्ये झालेला आहे, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या ठिकाणी काही शेतकरी हे या पावसाच्या पुराच्या पाण्यात अडकले होते। त्यांना अखेर 6 तासानंतर बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। प्रशासनाने इथं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं आणि या सर्व शेतकऱ्यांची सुटका केली आहे। तर हिंगोलीमध्ये मुसळधार असा पाऊस झाला, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी अथक परिश्रम करून या अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। इथं रेस्क्यू ऑपरेशन स्थानिक तसंच प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलं होतं आणि या रेस्क्यू ऑपरेशनला यश आलेलं आहे। परंतु या पुरामध्ये अनेक जनावरं जी आहेत, पाळीव जनावरं जी आहेत, ती मात्र वाहून गेल्याची घटना देखील समोर आली आहे। तर हिंगोलीच्या लाचलुचपत कार्यालयामध्ये पाणीच पाणी आहे। कार्यालयात आणि कार्यालयाच्या बाहेर गुडघाभर पाणी साचलंय। कर्मचाऱ्यांनी महत्त्वाचे दस्तऐवज बाहेर काढलेले आहेत। पुराच्या पाण्याचा फटका शासकीय कार्यालयांना देखील बसलाय। हिंगोली जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलाय। तर मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच कयाधू नदीलाही पूर आल्यामुळे 26 गावातील 40,000 नागरिकांचा संपर्क तुटला। तर पुराच्या पाण्यामुळे शेतकरी 12 तासांपासून शेतात अडकून पडले होते। तर खानापूरच्या नाल्यालाही पूर आल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। यावेळेस काही नागरिक जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरून प्रवास करतायत, त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना जीव धोक्यात घालून अशा पद्धतीने प्रवास करू नका, सतर्क रहा अशा सूचना केल्या आहेत। परभणी जिल्ह्यात पहाटेपासून जोरदार पाऊस। जिंतूर तालुक्यातील येलदरी शिवारामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। जिंतूरच्या सावळीगाव शिवारामध्ये ओढ्याला पूर आल्यामुळे गावाचा इतर गावांशी संपर्क पूर्णपणे तुटला। तर मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरण्याचा धोका निर्माण झालेला आहे। यंदाच्या हंगामातला हा सर्वात मोठा पाऊस असल्याचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। मानोरा ते कारंजा मार्गावरील दापुराजवळच्या नाल्याला पूर आल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला। तसंच इझोरी गावाजवळील नाल्याला मोठा पूर आल्यामुळे इझोरी जामदरा हा रस्ताही बंद झाला आहे। शेतात गेलेले शेतकरी अडकल्यामुळे प्रचंड हाल होत आहेत। पोहरादेवी शिवारामधील शेतातही पाणी शिरल्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे। नांदेड जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार असा पाऊस पडतोय आणि या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेक नदी नाल्यांना पूर आलाय। या पुरामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। सोयाबीन, उडीद, कापूस, हळद या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील अनेक भागात मध्यरात्रीच्या सुमारास दमदार असा पाऊस झाला, त्यामुळे परिसरातील नाल्यांना आणि नदीला पूर आला होता। दरम्यान कोथळा येथील सरस्वती नदीला पुन्हा एकदा पूर आला असून कोथळा शिरसाळा गावाचा संपर्क तुटला आहे। परभणीच्या सेलूमध्ये मुसळधार पावसानं शहरातील गुलमोहर कॉलनी, राज मोहल्ला, आयशा कॉलनी, तेली गल्ली, सूरज मोहल्ल्यामध्ये पावसाचं पाणी घरात शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शहरात विकास निधी खर्च करण्यासाठी विकास कामं होत आहेत। गडबडीत रोडसाठी आउटलेट काढली नसल्यानं पाणी नागरिकांच्या घरात गेल्याचा आरोप नागरिकांनी केला।